काल देवगिरी बंगल्यावर सुद्धा बैठकांचं सत्र बघायला मिळालं। अजित पवार आणि धनंजय मुंडेंमध्ये चर्चा झाली। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आले आणि तेव्हाच त्यांना राजीनाम्याचे निर्देश दिल्याचं कळतंय। त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आता आपला राजीनामा आपल्या पीएनच्या जवळ दिलाय आणि पीएस सागर बंगल्यावर तो राजीनामा घेऊन दाखल झालेले आहेत। तर संतोष देशमुख यांच्या हत्येचे निर्घृण असे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये अनेक खळबळ माजली। सरकारविषयी रोष व्यक्त करण्यात आला आणि अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा सरकारने घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत होते, कारण या प्रकरणातला मुख्य आरोपी बाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती होता। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने केली जात होती, पण तो राजीनामा येण्यासाठी आजचा दिवस उजाडावा लागला। अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे। धनंजय मुंडे यांचे पीए सागर बंगल्यावर राजीनाम्याची कॉपी घेऊन पोहोचत आहेत। आताची सगळ्यात मोठी बातमी, धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा दिलाय। काल सगळे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये याविषयी रोष व्यक्त करण्यात आला होता आणि अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये 2 महिने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून लावून धरण्यात आली होती। भाजपच्या आमदारांकडून सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती। हे दृश्य आपण पाहतो की सातपुडा या बंगल्यावरून धनंजय मुंडे यांचे पीए सागर बंगल्याकडे निघालेले आहेत। सागरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केला जाईल। आज सकाळपासूनच सातपुड्याच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। धनंजय मुंडे सातपुडा या बंगल्यावरच आहेत आणि तिथे त्यांनी आज कोणाच्याही भेटीगाठी टाळलेल्या आहेत। अखेर काल रात्री देवगिरीवर या संदर्भात बैठक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे। धनंजय मुंडे हे स्वतः मुख्यमंत्र्यांजवळ जात आपला राजीनामा देऊ शकतात अशी एक शक्यता वर्तवण्यात आलेली होती, पण त्यांनी पीएच्या हाताने आपला राजीनामा सागर म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पाठवलेला आहे। तर धनंजय मुंडे यांच्या पीएच्या हातामध्ये राजीनाम्याचं ते पत्र आहे, जे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवलं जाईल आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे। मुंडेंचा राजीनामा घेऊन त्यांचे पीए सागर बंगल्यावर आता दाखल होत आहेत। हेच ते पत्र आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं। अखेर 2 महिन्यानंतर या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागलाय। मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे। तर हे एक्सक्लुसिव्ह दृश्य TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी धनंजय मुंडेंचे पीए या गाडीमध्ये दिसतात आणि त्यांच्या हातात राजीनाम्याचं पत्र देखील आहे, जे घेऊन ते सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत आणि सागर बंगल्यावर ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात हा राजीनामा देतील। धनंजय मुंडेंचे पीए सागर बंगल्यावर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन दाखल झाले। धनंजय मुंडे सध्या सातपुडा या त्यांच्या निवासस्थानी आहेत। तर एक्सक्लुसिव्ह अशी ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। सातपुडा बंगल्यावरून धनंजय मुंडेंचे पीए आता सागर बंगल्याकडे निघालेले आहेत। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय। राजीनाम्याची कॉपी जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली जाणार आहे। अखेर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे। गेल्या 2 महिन्यापासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधक तसंच देशमुख कुटुंबीय देखील रस्त्यावर उतरलेलं होतं। संतोष देशमुखांना न्याय द्या अशी मागणी केली जात होती। काल अखेर हे सगळे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। ही जी दृश्य